बातमी जाणून घेतोय। मोठी बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये विमानतळावरती शिवसैनिक आणि पोलिसांत बाचाबाची झालेली आहे। गेटच्या आतमध्ये सोडण्यावरून वाद झाला, राडा झालेला आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अडवल्यानं गोंधळ निर्माण झाल्याचं आपण पाहतोय। संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी पाहायला मिळतेय, तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांना आत सोडल्यानंतर शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले। काय झालं आज या जगात मजबूत ही जनता माझ्या कुटुंबाला मला विसरत आहे हे निश्चित प्रकारे मतपेटीचं दाखवून द्या। त्यामुळे हे सभा विभागाला आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेत। ओंकार, सविस्तर माहिती द्याल या सगळ्या बाचाबाची संदर्भात? वैष्णवी जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत आणि धाराशिव येथे ते थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। मात्र यापूर्वी जर बघायला गेलं तर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात कुठेतरी संघर्ष देखील पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर आताच बघितलं तर पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची जी आहे ती झालेली पाहायला मिळत आहे। धाराशिव येथील विमानतळाच्या बाहेर ही जी आहे ती बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे। शिवसैनिक जे आहे ते कुठेतरी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मोठे आतुर असलेले पाहायला मिळत आहेत। त्यांना भेटीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल देखील झालेले आहेत। कुठेतरी विमानतळामध्ये जाण्यावरून शिवसेनेचे जे काही युवा सेनेचे पदाधिकारी गणेश जगताप जे आहेत ते जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्यासोबत प्रमुख पदाधिकारी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलीस जे आहे ते त्यांना कुठेतरी आतमध्ये सोडत नव्हते। त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी बाचाबाची झालेली पाहायला मिळते। याच ठिकाणी जर बघितलं तर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र असलेले मल्हार पाटील या ठिकाणी आले आणि त्यांना पोलिसांनी जे आहे ते आतमध्ये सोडलेलं आहे। यावरूनच कुठेतरी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहे ते अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे। सध्या जर बघितलं तर विमानतळाच्या बाहेर पोलिसांनी जे कार्यकर्ते आलेले होते त्यांना हटवलेले आहे। त्याचबरोबर जे पत्रकार देखील होते त्यांना देखील विमानतळाच्या बाहेरून आता जाण्यास सांगितलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर तणावपूर्व शांतता जी आहे ती कुठेतरी पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात एकनाथ शिंदे जे आहे ते धाराशिवमध्ये दाखल होणार आहे। त्यापूर्वी जर बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा जो आहे तो कुठेतरी वादळी ठरतोय असं पाहायला मिळतंय। वैष्णवी, धन्यवाद ओंकार, सविस्तर अपडेट आपण दिली आहात।